हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. आज आहे ना पालक हरभरा टाकून करते मी. सुके चणे उकडवून घेतलेत मस्त असे. असं म्हटलं तर मी पूर्ण जेवण दाखवणार आहे तुम्हाला. तिखट डाळीमध्ये कैरी आंबा टाकणार आहे पिकलेला आणि काकडीचे थालीपीठ करणार आहे. तर ते हे उकडवायला ठेवले तर मी तुम्हाला दाखवते. काकडीनं किसून घेतले मस्त. त्याच्यामध्ये एवढा गूळ टाकायचं आहे मला. थोडंसं गूळ टाकला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते आणि त्याला उकडवून घेते. थोडंसं मीठ टाकलं काकडीला आणि काकडी शिजायला लावते. आणि आपण पालकची भाजीची पण तयारी करूया. तेही होतं आहे आणि दोन्ही बाजूला पण हे खाली करून टाकते म्हणजे तो गूळ विरघळेल. असं खूप दिवस झाले होते. काकडी आणलेली होती उन्हाळ्यामध्ये, म्हटलं मुलं खातील कापून, पण नाही खाल्लं ते लोकांनी. तर मी काकडीचे थालीपीठ करणार आहे. आणि ही कढई गरम करायला ठेवलं तर आपण पालकची भाजी करूया. हरभरा, शेंगदाणे, चणे आणि हरभऱ्याची डाळ हे मिक्स करून मी सगळं उकडवून घेतलं आहे. अगोदर मी ह्याच्यामध्ये तेल टाकते. दोन पळी तेल टाकलं आहे. अजून थोडंसं टाकते. एक मोठासा कांदा आहे ना, त्याला तेल जास्त लागतं कांद्याला, तर मी 1.5 पळी तेल टाकलं आहे. एक चमचाच घेते. हे बघा, ह्याच्यामध्ये मी चणे, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, अख्खा हरभरा, हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे असं मिक्स करून मी सगळं उकडवून घेतलं आहे. आणि आपल्याला ह्या भाजीमध्ये मिक्स करायचं आहे. तर आपलं तेल गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मी टाकते थोडीशी मोहरी, अगदी थोडीशी. थोडंसं टाकते जिरं आणि त्याच्यानंतर टाकते कांदा टॅमॅटो चॉपर केलेला. आणि त्याच्यामध्ये मी टाकते आलं लसूण पेस्ट. कुटून घेतले मी, मिक्सरला वगैरे नाही लावलं, कुटून घेतले. आलं लसणाची पेस्ट टाकते. चांगलं हलवून घेऊया. टॅमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकते. अगदी किंचित टाकलं. टॅमॅटो शिजेपर्यंत शिजू द्या. कांदा शिजायला ठेवूया. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत. ह्याच्यात जास्त पाणी नाही घालायचं, कारण पालकला पाणी असतं आणि हे तर आपण भाजी उकडवून घेतलेली आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये पाणी नाही घालणार आहे. पालकच्या पाण्यामध्ये शिजवायचं आहे. तर बाकीचा सगळा मसाला हे बघा, हे शिजलं आहे. ह्याला थोडंसं शिजवायचं आहे, कारण गूळ टाकल्याशिवाय त्याला चव नाही येत. थोडं गोड करायची ती भाकरी. आमच्याकडे त्याला थालीपीठ हे बोलतात, काय त्याला थापाटण बोलतात, पण मी तर बोलते की थालीपीठ करूया आपण. कच्ची नको, त्याचं नाही ते पोटाला बाधतं वगैरे, म्हणून कच्ची नाही करायची आपल्याला. हे बघा, कांदा चांगला लाल झाला आहे, नरम पडलं आहे. तर मी त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकते. मसाले फक्त म्हणजे घरगुती एक मसाला टाकते आणि हळद टाकते. लाल मसाला टाकला, जास्त तिखट नाही करत, गरमी खूप आहे. पाव चम्मच हळद टाकलं. त्याच्यामध्ये टाकणार आपण पालक. आणि सगळं मसाल्यामध्ये तिला भाजून घेणार आहे. पकडते आणि मग घालवते. हे बघा, त्याला पाणी आपोआप सुटतो. तुम्हाला तर माहितीच आहे, पालक म्हणजे अगदी पाण्यासारखीच असते.
थोडी तिला शिजून देऊया, नंतर मग हरभरे टाकूया आपण त्याच्यात. हे शिजले, याचा गॅस बंद करते मी. थंड करायला ठेवते म्हणजे त्याच्यात पीठ भिजवता येतं आपल्याला. हे कोथिंबीर पण हे ठेवली होती चिरून मी, ते टाकते त्याच्यामध्ये. बघितलं किती पाणी सुटलंय. तर त्याच्यामध्ये मी हे चणे टाकते. चण्यांमधलं पाणी नाही टाकायचं आहे मला, कारण की मग जास्त पाणी पाणी होईल. आणि हे चणे, शेंगदाणे, चण्याची डाळ उकडलेली आहे. आणि ह्याचं उरलेलं पाणी आपण त्या तिखट डाळीमध्ये वापरू शकतो. तर मी हे तिखट डाळीमध्ये टाकणार आहे. मी काढून ठेवलं त्याला वेगळं. हे बघा, ह्या पद्धतीत मी पालकची भाजी बनवले. थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये चवीप्रमाणे. पण कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं म्हणून मी 1 चमचाच टाकते. लागलं तर वरनं घेता येईल. हे बघा, आता मी त्याला हलवते, असं मध्ये हलवते असं. बाकीचं शिजेपर्यंत आपण डाळ काढूया. हे बघा, डाळ झालेली आहे. मी डायरेक्ट कुकरला लावली होती. तर अशी ह्या पद्धतीत डाळ झालेली आहे. आणि तिला पाणी घालून जरा वाढवायला लागेल. पण ही काकडीची कढई होती, ते मी परातीमध्ये ओतून घेतली काकडी. त्याच्यामध्ये मी घालते आणि मीठ टाकायचं आहे. लाल मसाला वगैरे घालून, आणि ते हे आपलं पाणी होतं ना हरभऱ्याच्या डाळीचं, ते काढून घेतलं मी. आपण कुकर पण धुवून घेणार आहे. हे बघा, हे आंबे आहेत ना, आम्ही ते तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की हे आंबे आम्ही गणेशपुरीवरून आणले. वजेश्वरीला गेले होते तिकडून. तर हे आंबे ते एकदम जाड आहेत. तर मी ह्याची साल काढून ह्या तिखट डाळीमध्ये टाकणार आहे. तुम्ही अशी कधी डाळ खाल्ले का, तर कमेंट करून नक्की सांगा. मलाही आवडते. असा गोड आंबा टाकायचा त्याच्यामध्ये, तिखट डाळ करायची. तर मी म्हटलं आपल्याकडे गावठी आंबे आहेत, तर गावठी आंबे खूप छान लागतात टाकायला. छोटे छोटे पाहिजे, अख्खे अख्खे टाकायचे म्हटले तर. आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत. नंतर गॅस लावते, हळदी टाकून घेते मी त्याच्यामध्ये, असे सोडून घेते. बघा किती कडक आहे आंबा. बघा, आपली भाजी पण झाली आहे. मस्त भाजी झाली आहे. अशी सुकली पाहिजे भाजी. हे बघा, असं हळूहळू हळवून घेते मी. तुम्ही जास्त माणसं असेल तर तुम्ही जास्तही करू शकता, कमी माणसं असेल तरी कमी करा. आता आम्ही हे तिखट डाळीमध्ये आम्ही दोघीच आंबा खाणार आहोत, त्याच्यामुळे मी 2च टाकलेत. अजून 4 माणसं असतील तरी तुम्ही अजून 2-4 आंबे वाढू शकता. भाजी झाली आपली. आता गॅस बंद करते मी आणि ह्याला गॅस लावते. ह्याला चांगला उकडवून घ्यायचा आपल्याला आंबा तो. काकडी थंड करायला ठेवले. हिला उकळी आली की थोडी आटेल ती, मग मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये. हे बघा, काकडी तर थंड झाली, पंख्याखाली ठेवली होती. थोडं पिठाला मीठ लागावं म्हणून थोडंसं पिठात टाकते आणि डाळीमध्ये टाकते मीठ. 2 चमचे मीठ टाकले मी, कारण डाळ जरा जास्त आहे. तिखट डाळ आहे. कुकरमध्ये फोडणी दिली होती मी. हा आंबा टाकण्यासाठी मी बाहेर लावले तिला.
आंबा शिजवण्यासाठी. कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याच्यात. तर तिला उकळी येऊ दे फक्त. तवसर आपण ह्याला बांधून घेऊया. ह्या काकडीच्या पाण्यामध्ये जेवढं भिजेल ना तेवढं भिजवायचं आपल्याला. आमच्याकडे हे श्रावण भाद्रपद मैदी होतं ऑक्टोबर सप्टेंबरला, कारण की तेव्हा काकडीचा सीझन खूप असतो आमच्याकडे. कारण की आमच्याकडे 12ही महिने काही काकडी वगैरे नसते. तर हे आमच्याकडे असं पावसाळ्याच्या वेळेला मिळते. आता ह्या जूनमध्ये त्याचं बियाणं घातलं ना तर ऑक्टोबर सप्टेंबरला ती काकडी मिळते, अगदी नोव्हेंबरपर्यंत मिळते. तर आमच्याकडे असं बनवतात हे. आणि मोठे मोठे काकडे बांधून पण ठेवतात. मी माझं लग्न झालं ना त्यावेळेला केलं होतं. आणि काकडीचं बियाणं घातलं होतं. काही काकडी आली होती, छोटी छोटी काकडी आली होती, जशी आपल्या मार्केटमध्ये काकडी भेटते अशी मस्त होती. तो माझा संसार होता. हे बघा, हे एवढं चांगलं मस्त भिजले. त्याच्यामध्येच आपल्याला ह्याच्यामध्येच हे करायचं आहे, थापायचं आहे. हे बघा मस्त डाळ शिजले, आटले सुद्धा. डाळ घट्ट होईल नंतर मध्ये. आपण गॅस बंद करूया त्याचा. डाळ झाली. हे बघा गॅस गरम करायला ठेवलाय मी. आणि आपण ह्या वडे कसे आपण थापतो तसं हे मी तेल पिशवी घेतली, कारण की काहीतरी कपडा पाहिजे ना. तर कपडा नाही घेतला, आपण भाकरीसारखं त्याच्यावरती थापणार आहे. तेलाचीच आहे. थोडा पोलपाटाचा आवाज येतोय. हे बघा मी अशी थापले तिला, आणि मध्ये असे होल पाडणार आहे, कारण की थोडं तेल टाकायचंच आहे त्याला. तेलाशिवाय होत नाही ते. या पद्धतीत थापले मी. गॅस स्लो करते. तवा गरम झालाय, हे टाकून देते त्याच्यावरती. हे बघा असं टाकले मी. गॅस फास्ट करू. दुसरं असं करून घेऊया ते शेकापर्यंत. तेलाची पिशवी आहे, तेवढं तेल लावून घेऊया. पाण्यावरती थापलं तरी चालतं, पण मी थोडं तेल लावूनच घेते हाताला. हे बघा ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया. हे बघा याला मी आता उलट मारते. झाले ना थापटण. त्याला आमच्याकडे थापटण बोलतात, पण थालीपीठासारखंच केलं आहे मी ते. खालची बाजू शेकते. हे झालं आहे आपलं. तवसर त्याला मी मध्ये मध्ये टिक्क पाडून घेते असे, थोडं तेल टाकण्यासाठी. थोडं ते गुळाचं आहे ना ते चिपकते तव्याला. पण छान झाले बघा, मस्त झालंय. आपण दुसरं पण टाकून घेऊया. हे बघा थोडं आपण त्याच्यात तेल टाकलं. गोड पण असलं ना की मग असं चिपकलं जातं ते थोडं, पण छान लागतं खायला.
हे बघा कसं छान शिजलं आहे. तर जरा पलटी मारते. तेलाशिवाय कुठलाच पदार्थ होत नाही. असं तेल थोडं तरी वापरावंच लागतं. कशी वाटली माझी रेसिपी? पूर्ण स्वयंपाकच दाखवलं मी आज तुम्हाला. डाळ, तिखट डाळ, भाजी, परत काकडीची भाकरी, थालीपीठ बोलतात आमच्याकडे त्याला. थापाटं, सॉरी थापाटं. मग थालीपीठ केलं मी. तर कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की मला सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आवडतं की नाही व्हिडिओ हे तर अजून तुम्ही काही मला रिप्लाय नाही दिले. खूप लोक बघतात पण कोणी असं बोलत नाही की आवडतं, छान आहे किंवा लाईक देणं काही करत नाहीत. तर आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आत्ताच्या वेळेला एवढंच होतं. बाय बाय.